भाऊमामाच्या नावाने चांग भले. आज सकाळी जाल तो भात कापायला. तुम्हाला तर माहीत आहे कालपासून पाऊस गेला आहे. पावसाचं वातावरण काय नाही. त्यामुळे घेतलं खुरपं, पाण्याची बाटली घेतली आणि मी आलो शेतात याला बाबाने निम्मार्धा ओपा कापला दा. आज वातावरण पण एकदम साफ होते. तेव्हा म्हटलं आज काय भात कापून होते वाटते. मी पण खुरपं घेतले आणि मग भात कापा चालू गेलं. बघता बघता अखंड ओपा बाबाने आणि मीनं दोघा जणांनी कापून पाडला. तो ओपा कापून झाला. मग अनेक वरचा एक ओपा होता, त्या ओप्यात आलो. त्यात पण कापा चालू गेले. 10 ते 15 मिनटात तिघा चौघांनी कापून पाडला. मळणी हातरली. खालच्या ओप्यातलं भाताचं भारे बांधून वरती मळणीच्या ठिकाणी हातरले. जरासं वातावरण ढगाळ झाल्यामुळं मळणी काढली लवकर ट्रॅक्टर फिरवून. मळणी एकदाशी कडेला लावून घरातल्यांच्या संग जेवणाला सुट्टी केली. सगळ्यांच्या सोबत बसून जेवायला आनंदच वेगळा. परड्यात जरा मेथीची भाजी टाकायची होती. मग म्हटलं मिनी ट्रॅक्टरनं रोटर मारून घेऊया. रोटर मारून घ्यायला चालू केला. मित्रांनो, ब्लॉग आवडले असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर, फॉलो नक्की करा. जय बाळूमामा.